तंतोतंत जुळतं असं एक व्यक्तिमत्व या ठिकाणी व्यासपीठावरती आहे, ज्यांनी महिला विभागात प्रत्यक्ष आपण पाहत असताना महाराष्ट्र असेल त्या महाराष्ट्राच्या कबड्डी क्षेत्रासाठी खूप मोठं योगदान दिलं. महाराष्ट्रातली अनेक मैदानं गाजवत असताना महाराष्ट्राच्या संघात वर्णी लागली आणि त्यानंतर आपण पाहिलं की महाराष्ट्राकडून भारतीय कबड्डी संघामध्ये स्थान पटकावलं. जी पहिली आशियाई चषक जी कबड्डी स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्या भारताच्या कर्णधार म्हणून महत्वाची भूमिका ज्यांची होती आणि त्याच्या माध्यमातून आपल्या भारताला एक सुवर्ण पदकाला गवसणी ज्यांच्या माध्यमातून मिळाली, त्या भारताचे असणाऱ्या माजी कर्णधार आणि शिवछत्रपती अवॉर्डच्या विजेत्या सध्या NISच्या प्रशिक्षक आहेत. मध्य रेल्वे आणि भारतीय रेल्वे या दोन्ही संघाच्या प्रशिक्षकांच्या भूमिकेत असणाऱ्या लाडकं व्यक्तिमत्व टाळ्यांच्या गजरात आपण आमंत्रित करूया सत्कारासाठी. सुमती सुवर्णा पुजारी मॅडम या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. जरा जोरदार टाळ्या जाऊ द्या. महाराष्ट्रासह देशाच्या महिला कबड्डी क्षेत्रासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या लाडकं व्यक्तिमत्व सुमती सुवर्णा पुजारी मॅडम सन्मानित केला जातोय. शुभांगी पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते ओम क्रांती मंडळाच्या या व्यासपीठावरती आपण सन्मान करत आहोत. स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे. आदरणीय सन्माननीय शुभांगी पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत आहे. सध्या प्रशिक्षक देखील आहेत. मध्य रेल्वे आणि भारतीय रेल्वे या संघाच्या प्रशिक्षक म्हणून देखील महत्वाची भूमिका असते ती सुमती पुजारी सुवर्ण मॅडम. खूप खूप स्वागत आहे ओम क्रांतीच्या व्यासपीठावर. सदस्य सन्मान्य संदीपजी काळगावकर सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं आणखी एक विशेष सत्कार आपण करत आहोत. कबड्डीच्या माजी राष्ट्रीय खेळाडू या ठिकाणी उपस्थित होत आहेत. खूप खूप स्वागत आहे. आदरणीय सन्माननीय ॲडव्होकेट डॉक्टर साजिद पाटील त्यांच्या समवेत आदरणीय सचिनजी पालकर सायकलिस्ट आहेत, ते देखील उपस्थित आहेत. त्याचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करीत आहोत. आदरणीय सन्माननीय सचिनजी पालकर दाभोळकर साहेब आणि बंदरकर साहेब या दोन्ही मान्यवरांना आपण विनंती आहे की आपण आपल्या शुभास्ते एक विशेष सन्मान आपण करत आहोत. प्रत्येक क्षेत्रात क्रीडा क्षेत्रातल्या ज्या इव्हेंट्समध्ये आपल्या मुंबईतल्या आणि मंडळाशी निगडीत असणारे अनेक जो चित्तथरारक असा प्रवास ज्यांचा असतो त्यांना आपण सन्मानित करत असतो. आपल्या ओम क्रांती मंडळाचे असलेले आपले रहिवासी आहेत. अयोध्या, प्रयागराज, काश्मीर ते कन्याकुमारी तब्बल 4209 किलोमीटरचा असणारा प्रवास ज्यांच्या माध्यमातून राहिला आणि दररोज सायकलने 250 ते 300 तास सत्कारासाठी सचिनजी पालकर व्यासपीठाच्या मध्यभागी आदरणीय दाभोळकर साहेब आणि बंदरकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करत आहोत सचिनजी पालकर यांचा. क्रीडा क्रमांक 2 साठी दुसरा पुकार क्वार्टर फायनल सामना मुंबई बंदर पोर्टर्स विरुद्ध ठाणे महानगरपालिका. दुसरा पुकार संघनायक संघ व्यवस्थापक मुंबई बंदर पोर्टर्स, संघनायक संघ व्यवस्थापक ठाणे महानगरपालिका आपला खेळण्यासाठी दुसरा पुकार. आणि युलन बँक यांच्या दरम्यानची लढत.
दोन्ही क्रीडांगणावर अत्यंत लक्षवेधी अशा लढती क्रीडा क्रमांक 2 वर मुंबई पोस्टल आणि HL नाशिक यांच्या दरम्यान लढत सुरू आहे. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी या स्पर्धेच्या निमित्तानं माजी राष्ट्रीय खेळाडू आणि मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य आदरणीय संदीपजी काळगावकर आणि सन्मान्य श्री शिवाजी बावडेकर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. ओम क्रांती मंडळाच्या वतीने या दोन्ही मान्यवरांचं आपण मनपूर्वक स्वागत करीत आहोत. आदरणीय संदीपजी काळगावकर, आदरणीय शिवाजी बावडेकर. दोन्ही क्रीडांगणावरती एकदम क्लोज फाईट्स आपण पाहतोय. टफ सिच्युएशन आहे. बघूया चालू सामन्यांमध्ये कुणाच्या बाजूनं कल लागतोय आणि पुढील सामन्यासाठी कोण पात्र होतंय पुढच्या फेरीसाठी येणारा काळ ठरवणार. अत्यंत रोमहर्षक अशा लढती आपण पाहतोय दोन्ही क्रीडांगणावरती. प्रयत्न दमदार आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं. क्रीडा क्रमांक 1 वर तर मॅनेजर आहेत डॉक्टर निशांत पाटील. विनीत जाधव सर जे अंकुर क्रीडा मंडळाचे असणारे, जे पूर्वीचे असणारे माजी खेळ क्लब मुंबईला लीड करतात, हे दोघेही प्राध्यापक आहेत आपण पाहतो. आणि विशेषतः आपण पाहत असताना कबड्डीमध्ये PhD या दोघांनी पण केलेली आहे. डॉक्टर निशांत पाटील, डॉक्टर विनीत जाधव. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहतो तर सन्मान्य प्रशांत सुर्वे. संदीपजी काळगावकर, माजी राष्ट्रीय खेळाडू, कार्यकारी सदस्य, मुंबई शहर कबड्डी असोसिएशन. आदरणीय शिवाजी बावडेकर सर यांना आपण सन्मानित करत आहोत. यानंतर पुढच्या सन्मानाकडे आपण जाऊया. आदरणीय संदीप काळगावकर सर, माजी राष्ट्रीय खेळाडू,
आणि मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य हे दोन्ही मान्यवर आज या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. व्यासपीठाच्या मध्यभागी गुरव सरांना पुनश्च विनंती असेल आपण आपल्या शुभास्ते हा पुढचा सन्मान करूया. या स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्यायमंत्री आदरणीय संजयजी शिरसाट साहेब यांचं काही क्षणात या ठिकाणी आगमन होत आहे. त्याचबरोबर पोलीस परिवाराचे अध्यक्ष आणि एबीपी माझाचे क्रीडांगण क्रमांक 2 वर जर क्रीडांगण क्रमांक